हाय, आज आपण व्हर्टिकल बॅलन्स शीट बघतोय. बघा, आज जो आपण प्रॉब्लेम बघणार आहे, तो थोडासा वेगळ्या टाईपमध्ये आहे. म्हणजे बघा तुम्हाला नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे तुम्हाला बॅलन्स शीट नाही दिली आहे. व्हर्टिकल बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे, पण तुम्हाला बॅलन्स शीट गिवन नाही आहे. तर हे तुम्हाला काही आयटम्स दिलेत, मिक्स दिलेत. म्हणजे पर्टिक्युलर रुपीज दिले बघा. डेबिट क्रेडिटही दिले नाही आहे. मिक्स आयटम दिलेत. तर अशी जर इन्फॉर्मेशन दिली असेल प्रॉब्लेममध्ये आणि तुम्हाला व्हर्टिकल फॉर्ममध्ये लिहायचं असेल, तर कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघूया. ठीक आहे. फर्स्टली आपला जर फॉर्मॅट पार्ट असेल तर बघा खूप इझी आहे, लक्षात घ्या. फॉर्मॅट पार्ट नसेल तर पहिला फॉर्मॅट पार्ट करून घ्यायच्यावरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ पुन्हा बघा. व्यवस्थित समजून जाईल फॉर्मॅट बघा. ठीक आहे. आता बघूया आपण चला कसं सॉल्व्ह करायचं. फर्स्टली जो फॉर्मॅटनुसार आपण काय लिहितो, सोर्सेस ऑफ फंड लिहितो. बघा इथे आपण सोर्सेस ऑफ फंड लिहिले. त्यामध्ये काय लिहितो आपण, शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटलमध्ये काय येतं, इक्विटी प्रेफरन्सेस येतं. बघूया आपण प्रॉब्लेममध्ये इक्विटी प्रेफरन्सेस दिले का. ठीक आहे. व्यवस्थित जर सगळं तुम्ही बदला, एक एक सगळं आयटम बघा. आता इथे बघा प्रेफरन्सेस दिसते. प्रेफरन्सेस काय आपल्या 8 लाख आहे. पुन्हा जर इकडे पुढे बदलत तर बघा इकडे तुम्हाला इथे बघा इक्विटी शेअर कॅपिटल दिले 16 लाख. हे दोन्ही आयटम दिलेत तुम्हाला. ठीक आहे. दोन्ही आयटम आपण ते लिहून घेऊ. शेअर कॅपिटलच्या खाली आपण लिहिले बघा इथे. एक म्हणजे प्रेफरन्शियस कॅपिटल आणि इक्विटी शेअर कॅपिटल 8 लाख आणि 16 लाख. टोटल 24 लाख इथे बाहेर आले. समजलं इथपर्यंत. तर पहिलं आपण शेअर कॅपिटल लिहून घेतलं. तुम्हाला माहितीचा पुढचा जो पार्ट आहे आपला, तो आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. बरोबर. मग आता रिझर्व्ह सरप्लसमध्ये काय काय येतं, तुम्हाला माहिती आहे. मी सोप्या ह्याच्यात सांगितलंय की रिझर्व्ह सरप्लसमध्ये काय काय येतं. रिझर्व्ह शब्द असेल, फंड शब्द असेल, प्रॉफिट अँड लॉस शब्द असेल किंवा प्रीमियम शब्द असेल, तर ते आपण रिझर्व्ह सरप्लसमध्ये लिहितो. ठीक आहे. बघूया आपण. बघा इथे तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय बघा. ह्याच्यामध्ये कोणता असा आयटम दिसतोय का, तर व्यवस्थित चेक करायचं. लक्ष बघा इथे जनरल रिझर्व्ह 1. बरोबर. त्यानंतर अजून काय दिसतंय का, व्यवस्थित सगळं चेक करा बघा. इकडे काहीच नाही आहे. इकडे जर बघितलं तर कॅपिटल रिझर्व्ह आहे बघा, 2 मिळाले आपल्याला. नंतर अजून काय दिसतंय, प्रॉफिट अँड लॉस आहे बघा, 3 मिळालं आपल्याला. ठीक आहे. बघा अजून बाकी दुसरं असं काही दिसत नाही आहे. म्हणजे हे तुम्हाला इथे टोटल 3 आयटम मिळालेत. एक म्हणजे जनरल रिझर्व्ह मिळालं इथे, दुसरं मिळालं कॅपिटल रिझर्व्ह आणि तिसरं प्रॉफिट अँड लॉस. हे तिन्ही आयटम आपण लिहून घेऊ. समजलं ना कसं सॉल्व्ह करतो, व्यवस्थित लक्ष द्या. ते तिन्ही आयटम आपण बघा इथे रिझर्व्ह सरप्लसमध्ये लिहून घेतले. जनरल रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. 1 लाख, 1,50,000 आणि 4 लाख असे आपण अमाऊंट त्यांच्या लिहून टाकल्या. टोटल 6,50,000 आलं रिझर्व्ह सरप्लस. बघा आता रिझर्व्ह सरप्लस आपलं झालं. पुढचा आपला पार्ट काय आहे, तर फिक्टिशियस ॲसेट. लक्षात घ्या. पुढचा पार्ट काय असतो आपला, तर फिक्टिशियस ॲसेट लेस करतो आपण. बघा याच्यामध्ये काय तर तुम्हाला मागेही मी सांगितलं होतं. बघा कमिशन असेल, म्हणजे कोणतं कमिशन, तर कमिशन इश्यू ऑफ शेअर्स किंवा डिस्काउंट इश्यू ऑफ शेअर्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असे काही आयटम ह्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. चला वरती बघूया. जर तुम्ही व्यवस्थित बघलत तर बघा तुम्हाला इथे डेबिट साईडला एक एक सगळं आयटम बघत जायचं. लक्षात घ्या असं. ठीक आहे. बघितलं आपण इथे काय बघा, कमिशन इश्यू दिले का ऑफ शेअर्स, एक मिळालं. त्यानंतर अजून दुसरं काय दिसतंय का, व्यवस्थित सगळा एक एक आयटम चेक करत जा, तुम्हाला समजेल बघा. तर इथे बघितलं तर बघा इथं प्रीमियम एक्सपेन्सेस नॉट येट राईट ऑफ. बरोबर. हे 2 आयटम आपल्याला मिळाले. एक म्हणजे कमिशन ऑन इश्यू ऑफ शेअर्स, दुसरं प्रीमियम एक्सपेन्सेस. बघा हे दोन्ही आयटम आपण लेस फिक्टिशियस ॲसेटमध्ये लिहून घेतले. बघा इथे दिसते सगळ्यांना. दोन्ही आयटम आपण इथे लिहून घेतले. 40 आणि 10,000 अमाऊंट आहे. टोटल 50,000 आहे बघा. हे लेस करायचे आहेत आपल्याला. तुम्ही व्यवस्थित बघू शकता बघा. इथे जे आपलं शेअर कॅपिटल आहे, इक्विटी शेअर कॅपिटल टोटल आहे 24 लाख. पुन्हा रिझर्व्ह सरप्लस 6,50,000 टोटल करतोय आपण. आणि त्यानंतर बघा तुम्हाला हे जे दिसतंय, हे 50,000. हे 50,000 दिसत आहेत. ते कसले 50,000, फिक्टिशियस ॲसेटचे 50,000. ठीक आहे. हे 50,000 लेस केलेत की तुम्हाला फायनली बघा ओन फंड मिळेल. म्हणजे तुमचे शेअर कॅपिटल ॲड रिझर्व्ह सरप्लस मायनस फिक्टी ॲसेट केलेत की तुम्हाला 30 लाख बरोबर ओन फंड मिळतोय. समजलं इथपर्यंत आपण काय केलं. ठीक आहे. ओन फंड तुम्हाला मिळाला. आता जो पुढचा पार्ट आहे लक्षात घ्या आपला, तो म्हणजे आहे बॉरोविंग फंड. ठीक आहे. किंवा आपण त्याला लोन फंड म्हणतो. ठीक आहे. लोन फंडमध्ये काय काय तुम्हाला माहिती आहे ना, बँक लोन असेल, डिबेंचर असेल, डिपॉझिट्स असतील, हे सगळ्या प्रकारचे जे लोन आपण घेतो आउटसाईड, हे सगळे लोन फंडमध्ये येतात. लक्षात घ्या. ठीक आहे. आपण व्यवस्थित बघूया. चला वरती प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लोन फंडमध्ये इथे कोणकोणते आयटम येतील. ठीक आहे. बघा जर आता प्रॉब्लेममध्ये आपण आलो पुन्हा. तुम्ही जर व्यवस्थित बघलत बघा इथे लोन कुठे दिसते का, व्यवस्थित सगळे आयटम चेक करायचे बघा. इथे बघा पब्लिक डिपॉझिट एक मिळालं तुम्हाला. त्यानंतर बघा पुढे जर तुम्ही बघलत व्यवस्थित तर बँक लोन इथे एक मिळते 2, दुसरा आयटम झाला. त्यानंतर अजून सगळं एक एक सगळे आयटम चेक करायचे. लक्षात घ्या. ठीक आहे. डिबेंचर एक मिळत आहेत. असे टोटल 3 आयटम आहेत फक्त बघा. समजलं मी काय म्हणतोय. टोटल 3 मिळाले. एक म्हणजे तुम्हाला मिळालं काय इथे, तर पब्लिक डिपॉझिट बघा इथे, दुसरं बँक लोन मिळालं आणि तिसरं आहे ते म्हणजे डिबेंचर मिळालं. हे तिन्ही आयटम आपण लोन फंडमध्ये लिहून घेतोय. ठीक आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित बघा इथे आपण बॉरो फंड किंवा लोन फंड प्रिपेअर केले. त्यामध्ये बँक लोन, डिबेंचर, पब्लिक डिपॉझिट 3 आयटम लिहिले. 3 लाख, 5 लाख आणि 3 लाख. टोटल ह्याची किती येईल मला सांगा,
जर याची टोटल तुम्ही केली तर बरोबर 11 लाख येते बघा. इथे बाहेर आपण लिहिले 11 लाख. मग आता हे 30 लाख तुमचे ओन फंड आहेत. हे 11 लाख तुमचे काय आहेत? लोन फंड आहेत. मग टोटल तुमची काय ना फायनल टोटल किती येणार? टोटल फंड टोटल फंड तुमचा येणार 41 लाख. समजलं इथपर्यंत कसं आपण लिहिलं? ठीक आहे. व्यवस्थित पहिलं काय करायचं लक्षात घ्या, जो हा पहिला पार्ट आहे म्हणजे सोर्सेस ऑफ फंड तो व्यवस्थित पूर्ण करून घ्यायचा. बघा खूप इझी आहे. लक्षात घ्या, मी जसं आता बोललो तसं व्यवस्थित करून घ्यायचं. ठीक आहे. इथपर्यंत झालं तुमचं की पुढचा आपला पार्ट येतो ॲप्लिकेशन ऑफ फंड. बरोबर. मग आता ॲप्लिकेशन ऑफ फंडमध्ये काय येतं? पहिलं तर फिक्स असेट तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. पहिले काय लिहितो आपण? फिक्स असेट लिहितो. इथे लिहिलं आपण फिक्स असेट. त्यामध्ये कोणकोणते आयटम येतात तुम्हाला माहिती आहे? फिक्स असेटमध्ये काय काय येतात? ज्याच्यावरती आपण डेप्रिसिएशन करतो ज्या ॲसेटवर, ती आपली फिक्स असेट असते. फॉर एक्झाम्पल मशिनरी असेल, फर्निचर असेल, बिल्डिंग असेल, बरं ना, व्हेकल वगैरे सगळं, ह्या सगळ्या काय आहेत? फिक्स असेट आहेत. ठीक आहे. त्यामध्ये इंटॅन्जिबलही असतात, गुडविल, पेटन्स वगैरे सगळं आपण वरती प्रॉब्लेममध्ये चेक करूया की कोणकोणत्या फिक्स असेट तुम्हाला इथे ऑलरेडी दिलेल्या आहेत. ठीक आहे. जर तुम्ही व्यवस्थित प्रॉब्लेममध्ये बघितलं तर बघा सगळे आयटम चेक करायच्या. फर्स्ट टू जर व्हेकल बघा एक मिळालं इथे. त्यानंतर जर तुम्ही पुढे आलात तर बघा पुढे इथे या प्लांट अँड मशिनरी 2 मिळते तुम्हाला. त्यानंतर अजून लँड बिल्डिंग 3. ठीक आहे. बघा असे टोटल तुम्हाला 3च आयटम मिळतात बघा. फिक्स असेट कोणकोणते मिळालं इथे? 3 मिळालं बघा. एक पहिलं मिळालं तुम्हाला इथे कोणतं? व्हेकल्स मिळालं. दुसरं तुम्ही बघितलं तिथे तुम्हाला काय मिळालं? तर प्लांट अँड मशिनरी आणि नंतर लँड अँड बिल्डिंग अशी तुम्हाला इथे टोटल 3 3 ह्या फिक्स असेट मिळतात. आता हे जसं आपण आता शोधलं ते व्यवस्थित ह्या तिन्ही आयटम, ह्या तिन्ही ॲसेट आपण इथे कुठे ॲसेट साईडला लिहून घेऊ. तुम्ही बघू शकता बघा इथे ह्या तिन्ही आपण ॲसेट म्हणजे बिल्डिंग असेल, मशिनरी असेल आणि व्हेकल असेल तिन्ही लिहिले. टोटल त्यांची अमाऊंट आहे 10 लाख, 12 लाख, 9 लाख. टोटल बघा 33 लाख अमाऊंट इथे बाहेर आली फिक्स असेटची. समजलं. हा एक आपला पार्ट झाला ॲप्लिकेशन ऑफ फंडमधला पहिला महत्त्वाचा पार्ट फिक्स असेट. ते आपण लिहून घेतलं. इथं गुडविल वगैरे काही दिलं नव्हतं त्यामुळे आपण ते काय लिहिलेलं नाही आहे. ठीक आहे. त्याचा जो पुढचा पार्ट आहे बघा तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला माहितीच असतं इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये काय येतं? फक्त इन्व्हेस्टमेंट येतं किंवा GP नोट्स वगैरे असतं ना, गव्हर्नमेंट बॉन्ड्स वगैरे हे असं दिलं असेल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट वगैरे, तर ते आपण कशामध्ये लिहितो? इथे इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहितो. ठीक आहे. चला व्यवस्थित आपण बघूया वरती तुम्हाला इथे बघा इन्व्हेस्टमेंट वरती प्रॉब्लेममध्ये कुठे दिले ते बघूया आपण. ठीक आहे. जर व्यवस्थित तुम्ही बघलं तर बघा तुम्हाला इथे बघा सेकंडलाच दिलं बघा ट्रेड इन्व्हेस्टमेंट 2,50,000 दिले का? ठीक आहे. मग हे कशामध्ये येणार? इन्व्हेस्टमेंट. तर इथे लक्षात घ्या हे इन्व्हेस्टमेंट 2,50,000 दिलेत हे इन्व्हेस्टमेंटमध्ये. कारण बाकी काही कोणताच आयटम इथे दिसत नाही असं बघा इन्व्हेस्टमेंटमधला. इथे जर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट दिले पण हे बघा हे करंट तुमचं काय आहे? ॲसेट आहे. त्यामुळे हे इन्व्हेस्टमेंटमध्ये येणार नाही. ठीक आहे. मग आपण बघा हे सगळं लिहून घेऊ इथे. एकच आयटम आहे तो इन्व्हेस्टमेंटचा आपण इथे इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहून घेतला. ठीक आहे 2,50,000 बाहेर 2,50,000 देऊन घेतले. आता पुढचा आणि महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे करंट ॲसेट. लक्षात घ्या. आता करंट ॲसेटमध्ये आता उरलेले जे ॲसेट असतील ते सगळ्या करंट ॲसेटमध्ये येणार आहेत. ठीक आहे. आता जे काय उरले आहेत ॲसेट ते सगळ्या करंट ॲसेटमध्ये घेऊया आपण. बघूया कोणकोणते ॲसेट उरले आहेत आणि उरलेल्या ज्या काही लायबिलिटीज असतील त्या करंट लायबिलिटीजमध्ये. ठीक आहे. जर व्यवस्थित बघा पुन्हा प्रॉब्लेममध्ये येऊ आपण. तर तुम्ही बघलत तर बघा एक एक प्रत्येक आयटम पहिले आपण करंट ॲसेट बघूया. बघा इथे डेटस दिलं आहे हे करंट ॲसेटमध्ये येईल. त्यानंतर अजून तुम्हाला काय दिसतंय व्यवस्थित एक एक सगळं आपण चेक करू. बघा बिल रिसिवेबल आहे करंट ॲसेट आहे. पुन्हा अजून म्हटलं तुम्ही ॲडव्हान्स टॅक्स आहे बघा करंट ॲसेट. प्रीपेड एक्सपेन्सेस पण करंट ॲसेट आहे. त्यानंतर पुढे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करंट ॲसेट आहे. बघा जे जे बॅलन्स राहिलेत आणि जे ॲसेट आहेत त्या फक्त आता उरलेल्या आपण करंट ॲसेटमध्ये लिहिणार. ठीक आहे. पुन्हा बघा हे कॅश ॲट बँक आहे ते पण करंट ॲसेट आहे. स्टॉक आहे ते पण करंट ॲसेट आहे. त्यानंतर तुमचं अजून ओके ॲडव्हान्स टू सप्लायर एवढंच बरोबर ना. हे जे सगळं तुम्हाला दिसते हे काय मला सांगा करंट तुमच्या काय आहेत? हे करंट ॲसेट आहेत. ठीक आहे. समजलं मी काय म्हणतोय? पुन्हा बघा हे ॲडव्हान्स टू सप्लायर दिसते हे तुमचे करंट ॲसेट आहे. टोटल झाले किती बघा? सनी डेटर्स 1, बिल्स रिसिवेबल 2, त्यानंतर ॲडव्हान्स टॅक्स, प्रीपेड एक्सपेन्सेस हे 2 झाले किती? 4 टोटल झाले. त्यानंतर एक 5 शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, कॅश बँक 6, स्टॉक 7 आणि ॲडव्हान्स टू सप्लायर 8. हे टोटल 8 आयटमाचे आता आपण बदलेवरती ते सगळे आपण करंट ॲसेटमध्ये लिहून घेतले बघा. ठीक आहे. व्यवस्थित बघा हे सगळे आयटम आपण काय केलं इथे सगळे करंट ॲसेटमध्ये लिहून घेतले. समजलं कसे व्यवस्थित लिहिले? बघा हे तुम्हाला समजा थोडंसं वेगळं वाटत असेल बघा प्रॅक्टिसने तुमचं हे होऊन जातं. करंट ॲसेटमध्ये काय येतं, करंट लायबिलिटीजमध्ये काय येतं. ठीक आहे. हे सगळं करंट ॲसेटमध्ये लिहा. आता बाकीचे जे काही उरलेले आयटम आहेत ते सगळे करंट लायबिलिटीज. ठीक आहे. बघायची गरज नाही. जे काही उरले असतील ते सगळे करंट लायबिलिटीजमध्ये टाकून द्या. बघूया आपण कोणकोणते बॅलन्स करंट लायबिलिटीजमध्ये येतील. तर महत्त्वाचं म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट आहे बघा. त्यानंतर बिल्स पेबल आहे 2 बरोबर ना. त्यानंतर तुम्ही जर बघलत तर प्रोव्हिजन फॉर टॅक्स आहे 3. त्यानंतर पुढे तुम्हाला दिलं बघा इकडे क्रेडिटर्स आहे 4. पुन्हा पुढे बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस
5. ठीक आहे. त्यानंतर अजून काय दिसते का? प्रपोज डिव्हिडंड दिलं बघा 6. समजलं? असे टोटल तुमचे बघा इथे बघू शकता तुम्ही. टोटल तुम्हाला किती आयटम आलेत? तर 6 आयटम आलेत. हे कशामध्ये येणार मला सांगा? तर करंट लायबिलिटीजमध्ये येणार. ठीक आहे. व्यवस्थित बघा आपण हे सगळं काय केलं? करंट लायबिलिटीजमध्ये लिहून टाकलं. जे काय उरलेले सगळे आयटम. ठीक आहे. मग करंट लायबिलिटी टोटल केली आपण. ठीक आहे. ती टोटल जर बघितली तर 15,60,000 येते बघा. आणि करंट ॲसेटची टोटल म्हटली तर 21,10,000 येते. मग ते 21,10,000 मधून हे 15,60,000 वजा करा. म्हणजे 5,50,000 किती तुम्हाला मिळेल? 5,50,000 तुम्हाला काय इथे मिळेल? तर वर्किंग कॅपिटल त्याला बोललं जातं किंवा नेट करंट ॲसेट मिळेल. ठीक आहे. मग फायनली जर टोटल केलीत कसली कसली टोटल करायची आपल्याला? तर हे बघा, हे तुमचा जो बॅलन्स आहे फिक्स ॲसेटचा 33,00,000, पुन्हा इन्व्हेस्टमेंटचे 2,50,000. ठीक आहे. आणि हे आता तुम्ही काढलेले करंट वर्किंग कॅपिटलचे 5,50,000 जर टोटल केलीत तर व्यवस्थित बघा टोटल किती येते? 41,00,000 तुमची टोटल येईल. समजलं? किती येईल? 41,00,000 तुमची इथे दिसते बघा लास्टला ती टोटल येईल. समजलं? कसं सॉल्व केलं आहे? काय बघा व्यवस्थित सगळं सॉल्व करून घ्या. जे काही डाऊट्स असतील ते प्लीज मला विचारा. खूप इझी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. थँक्यू.